भक्त समागमे सर्व भावे हरे भक्त समागमे सर्व भावे हरे भक्त समागमे भक्त समागमे सर्व भाव हरे
भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व काम। भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व काम। साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा। मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ। साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा। तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती। तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती। साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. काय म्हणतात महाराज? भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम। साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगातून भक्ताचं आणि देवाचं नातं अधोरेखित करतात की भक्ताचं आणि देवाचं नातं कसं आहे, देव भक्तासोबत कसा राहतो आणि भक्त देखील देवासोबत कसा राहतो, ह्या दोन्ही नात्याचा खुलासा महाराज या अभंगातून करतात. भक्तानं देवासाठी काय करावं आणि देवानं भक्तासाठी काय करावं या सगळ्या गोष्टी महाराज या अभंगातून मांडतात. कारण नातेसंबंध या ठिकाणी अधोरेखित केलाय. कारण नातं हे दोन्ही बाजूनं सांभाळावं लागतं. कोणी एकानं जपून चालत नाही किंवा कोणी एकट्यानं ती निभावून चालत नाही. त्याला जोडीची गरज आहे. नातं कोणी एखाद्यानं देखील ते निभावता येत नाही किंवा ते शक्य देखील नाही. त्यासाठी ज्याच्यासोबत आपलं नातं आहे त्यासोबत असलेलं नातं त्यानं कसं निभावावं आणि आपण कसं निभावावं
यावरती नातं टिकण्यावरती अवलंबून आहे. म्हणून नातं हे टिकवायचं असेल तर दोन्हीकडून त्या नात्याचा सांभाळ झाला पाहिजे. तद्वत महाराज या ठिकाणी भक्ताचा आणि देवाचं नातं अधोरेखित करतात. भक्त देवासाठी काय करतो शेवट चरणामध्ये सांगितलंय. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवनिया काही. आणि हेच नातं देवानं कसं सांभाळावं पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात. भक्त समागमे सर्व भावे हरी हरी न सांगता खरी सर्व काम. की या दोन्ही नात्यातला संबंध जोडायचा म्हटलं तर दोनच शब्दाने या ठिकाणी हा शब्द जोडता येईल किंवा ते नातं आपल्याला दर्शवता येईल की जीवभाव देवापायी आणि सर्व भावे हरी असं असणारं देवाचं आणि भक्ताचं नातं महाराज या ठिकाणी अधोरेखित करतात. की त्या नात्यामध्ये कोणाला काय प्रिय आहे, कोणाला काय प्रिय आहे किंवा कोणाला काय गोड आहे. कारण हे नातं असं आहे की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही. देवाला आपला भक्त असणारा गोड वाटतो. देवाचा तो भक्त देवाशीच गोड अनेकाशी चाड नाही त्याची. आणि भक्ताविण देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंद. त्रिभुवनात अशी कुठली गोष्ट नाही की जी भक्तापेक्षा वेगळी देवाला आवडू शकते. म्हणून तर देवानं सगळं त्यागलं. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. सगळं काय असणार त्यागलं. वैकुंठ सोडोनी संत सदनी. आणि तत्वात असणार भक्ताचं देखील देवाशी तेच करतात. भक्ताला देखील देवाशिवाय काही आवडत नाही. देवाचा तो भक्त देवाशीच गोड असं जे देवाचं आणि भक्ताचं नातं आहे. तसंच भक्ताला देखील या त्रिभुवनातलं दुसरं काही आवडत नाही. जर काय आवडतं असेल तर एकच. महाराज सांगतात आवडे हे रूप गोचरे सगुण पाहता लोचन सुखावे. अशा प्रकारे या भक्ताचं आणि देवाचं असणारं नातं महाराज या ठिकाणी प्रगट करतात की जीवभाव देवापायी अशा असणाऱ्या भक्तांच्या ठिकाणी सर्व भावे हरी असणारा तो हरी या भक्तांच्या समागमामध्ये राहतो. सर्व भावाने राहतो. का तर तो हरी असणारा कसा आहे त्याला भक्ताची आवड आहे. भक्तवत्सल दिना नाथ तीही लोकी ज्याची मात. तो भक्तवत्सल्य आहे. भक्ताच्या ठिकाणी असणारा वात्सल्य भाव हा देवाच्या ठिकाणी आहे. देवाला भक्ताविषयीचं किती प्रेम आहे आपल्याला अनेक प्रमाणाद्वारे कळून येईल की उंचनेची काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून. असा असणारा तो परमात्मा भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल दिनानाथ की त्या भक्तवत्सलतेसाठी साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत. की त्या ठिकाणी तो कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. कारण मगाशीच सांगितल्याप्रमाणे भक्ताला देवाची आवड आहे. देवाला भक्ताची आवड. आणि ज्या ठिकाणी आवड निर्माण होते त्या ठिकाणी लाज निर्माण व्हायची काहीच कारण नाही. ज्ञानोबराय सांगतात आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी पिसे आणि न भुलवी तरी ते काही. आवडीच्या ठिकाणी लाज उत्पन्न होत नाही. व्यसनाच्या ठिकाणी शीन येत नाही, कंटाळा येत नाही. आणि पिसा असल्या ठिकाणी बोलल्याशिवाय राहत नाही. ही सगळी त्या आवडीची लक्षणं आहे. आणि ही लक्षणं असल्या कारणानं देवाला सुद्धा कशाची आवडत आहे एकच आवड आहे. हरिकथेची आवडी देवा करीतो
हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची. हरिकथेची आवड असल्या कारणानं तो दासांची सेवा करतो. आणि सेवा करायची म्हटल्यावर त्या ठिकाणी त्याच्या सोबत राहिलं पाहिजे. नाहीतर मालकानं फोन करायचा आणि मग सेवेकरांना हजर व्हायचं, ह्याला सेवा म्हणत नाही. मालकाच्या आधी तिथं सेवक हजर असला पाहिजे. म्हणून तो दास होतो. आणि भक्तांनी बोलवल्यावर तिथं जाण्यापेक्षा तो काय करत असेल तर समागमामध्ये राहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व भावानं असणारा तो हरी, की जो कुणाच्या समागमामध्ये राहत नाही, सहजासहजी कुणाचा समागम त्यानं धरलेला नाही. समागम कुणाचा धरला? समागम त्यांचा धरिला अनंते. जिही चित्तवित्ते समर्पित त्यांच्या समागमात तो राहतो. कुणाच्या? ज्यांनी चित्त वित्त जे काही सगळं समर्पण त्याला केलेलं आहे त्यांच्या समागमामध्ये तो राहतो. कारण देवाला समर्पण करायचं आहे किंवा काय द्यायचं असेल तर एकच दिलं पाहिजे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. त्याला जे काही द्यायचं आहे ते आपण दिलं पाहिजे, तर तो समागमामध्ये राहतो. आपण त्याला जे पाहिजे ते काही देत नाही. काही न लगे एक भावची तुका म्हणे आन विठोबाची. हिथं उभारून आपण त्याला बुक्का लावायसाठी हिथनं फेकल्याला बुक्का त्याच्यापर्यंत पोचल का नाही काही गॅरंटी नाही. हिथनं तुम्ही काय बी फेका. आता काय मंदिरामध्ये अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळते. कोण चिरमुरे फेकतंय, कोण पंढरपूरला गेला तर बुक्का फेकतंय, ज्योतिबाला गेला गुलाल फेकते, जेजुरीला गेला हळद फेकणार. ही त्याच्यापर्यंत पोचतंय का नाही हे आपण काही बघत नाही. पण त्याला जे पाहिजे ते आपण घेत नाही, बाकीचं सगळं देतो. त्याला काय पाहिजे? देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत. काही न लगे एक भावची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. आणि जर तो भाव, देहभाव जर समर्पण करण्याचा भाव आपल्याकडं नसेल तर त्या ठिकाणी आपण काही जरी केलं तरी ते त्याला काही प्रिय वाटत नाही. बाकीचं जे आपण नाही द्यायचं आहे ते सगळं देतो. तो का म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. अशा पद्धतीनं सर्व भार त्याला घातल्याबरोबर देह समर्पिजे देवा असा भार त्याच्या ठिकाणी घातल्यावर तो सुद्धा तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. तो कैवारी होतो. कारण सगळ्या त्रैलोक्याचा कैवार त्यानं घेतलेला आहे. देखवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिवीन. त्याच्या सत्तेशिवाय
इथला पंखा सुद्धा बंद होत नाही. नाही. वृक्षाचे हे पान हाले ज्याचे वृक्षाचे हे पान आले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे एवढा सकल सत्ताधीश परमात्मा की म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाचे चाले. असा ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी कैसा समर्थ वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता राहिले अनंता मग कुठे. एवढा सकल सत्ताधीश परमात्मा, परंतु त्या परमात्म्यानं या भक्तांच्या समागमामध्ये राहण्यासाठी बराडीचं रूप घ्यावं. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी. पुंडलिकाच्या निकट सेवेसाठी किंवा सगळ्या भक्तांचे चरित्र आपण बघा, या भक्तांसाठी त्यानं बराडी पण स्वीकारलं. बराडी म्हणजे भिकारी. असा सकल सत्ताधीश परमात्मा, परंतु तो बराडी झाला कशामुळं? या भक्तांच्या समागमामध्ये राहण्यासाठी. आपलं सगळं आपुले ते थोर आपलं सगळं थोरपण तो विसरतो आणि विसरून काय करत असेल तर समागमे
सर्व भावे हरी. कुणाच्या समागमात? भक्त समागमे सर्व भावे हरी. आणि काय करतो? न सांगता करी सर्व काम. न सांगता असणारी भक्तांची कामं करण्यासाठी भक्तांच्या समागमामध्ये राहतो. त्याला या भक्तांनी काम सांगावं आणि मग त्यानं करावं असा त्याचा स्वभाव नाही. तात्काळ त्याने सांगावं आणि ह्यानं ते काम करावं, यासाठी तो त्यांच्या समागमामध्ये राहतो. असं असणारं हे देवाचं नातं महाराज या ठिकाणी अधोरेखित करतात की ती कामं करण्यासाठी यांच्या समागमामध्ये तो राहतो. कुणाच्या समागमामध्ये? की ज्यांनी जीवभाव देवा पायी अशी ज्यांची अवस्था आहे त्यांच्या समागमामध्ये. भक्त समागमे सर्व भावे हरी. न सांगता करी सर्व काम. साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटी मूर्ती उभार. भक्त समागमे सर्व भावे हरी. न सांगता करी सर्व काम. साठविला राही हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटी मूर्ती बाहेर कृत उभार. भक्ताचं आणि देवाचं नातं सांगताना देवाने भक्तासाठी काय करावं आणि भक्तानं देवासाठी काय करावं हे सगळं या अभंगातून सांगून जातात. मग आपलं असणारं थोरपण तो नारायण, अखिल कोटी असणारा ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड चालक, त्रैलोक्याचा असणारा धनी मालक, तो काय करत असेल तर भक्तांच्या समागमामध्ये राहतो. मग आपल्या कल्पनेनं जर विचार केला, जसे आपल्या समोर देव देखील बरेच दिसतील, कारण देव भरपूर आहेत. शेंद्रे हिंद्रे दैवते कोणती पूजी भूते. आपल्या पोटाची रडते मागती शिते. ही जशी देवादिकांची यादी महाराजांनी आपल्याला सांगितलेली, मग ती देव कसे आहेत काय नाहीत हे सगळं त्यात सांगितलं. मग जसे देव अनेक आहेत तसे भक्त देखील अनेक आहेत. जसा देव तसा त्याचा असणारा भक्त. देव केलेला असेल तर भक्त सुद्धा केलेलाच असतो. देव झालेला असेल तर भक्त सुद्धा झालेला असतो. आणि असणारा जो देव आहे त्याचे असणारे भक्त वेगळे आणि तुमच्या आमच्या कल्पनेनुसार असणारे जे काही भक्त आहेत ते भक्त वेगळे. जसे देव भरपूर आहेत तसे भक्त देखील भरपूर आहेत. देवाला जशी कमी नाही तशी भक्ताला देखील कमी नाही. मग असे जर भक्त असतील तर नेमका कोणाच्या भक्तांच्या समागमामध्ये राहतो, की नेमकं भक्त कोण म्हणावं, भक्त कशाला म्हणावं, किंवा काय केलं असता त्या ठिकाणी भक्त म्हणता येईल. साधी सोपी व्याख्या आपल्याला शास्त्राने सांगितलेले, भक्ती करोती इति भक्ता. जे भक्ती करतात त्यांना भक्त म्हणा. मग असं जर त्या ठिकाणी शास्त्र वचन प्रमाण मांडलं तर सगळेच भक्ती करतात आणि सगळेच भक्त म्हणता येईल. ज्ञानोबराय सांगतात, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावताची भजनशील झाली असे केवळ माझ्याची ठाई. जे जे काही मनुष्य देहाला आले ते भजनशीलच आहे. त्यांचा स्वभाव आहे, मूळचा स्वभाव आहे काय,
भक्ती करणं भजन करणं देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटा नवे नवे या नरदेहाला आल्यावर या ठिकाणी प्रमाण जर काय असेल तर एकच प्रमाण आहे तू का म्हणे भजन प्रमाण काय थोरपण जाळा विते या ठिकाणी भजनच प्रमाण आहे किंबहुना ज्ञानोबराय सांगतात केवळ मनुष्य देहाला आले म्हणून त्यांनाच भजन प्रमाण आहे असं काही नाही त्यांनाच भजन प्रमाण असावं असं त्यातला काय भाग नाही भजन कोणाकोणाला प्रमाण आहे म्हणून मज लागणे मुंगीवरी जे माझ्यापासून मुंगीपर्यंत जेवढे जेवढे काही चराचर आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी भजनाशिका दुसरी परीची नाही भजनाशिवाय दुसरी काही परी नाही दुसरा कोणता उपाय नाही असे सर्वांना जर हे भजन प्रमाण असेल तर सगळ्यांनाच भजन प्रमाण असल्या कारणानं देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावताची भजनशील सगळे मनुष्य जन्म त्या ठिकाणी भजनशील असतील तर सगळ्यांनाच भक्त म्हणावं लागेल पण या ठिकाणी महाराज म्हणतात सगळ्यांना भक्त म्हणून चालणार नाही कारण सगळेच भक्ती करतात मान्य बरोबर आहे पण त्यांना अभिप्रेत असणारी भक्ती काही जण मोजकेच करतात त्याला कोणती भक्ती अभिप्रेत आहे तुक चित्ते अनुष्ठापा ययाते पतिव्रता पतिते जिया परी त्याला जशी भक्ती जसं भजन अभिप्रेत आहे तसं भजन त्या ठिकाणी जे करतात ते भक्त असणारे त्याला प्रिय त्याला कोणतं भजन प्रिय देवाची या चाडे मिळवावे देवा ओस देह भावा पाडवणीय देहभाव ओस या ठिकाणी भजनामध्ये पडला पाहिजे असं भजन असणार त्याला प्रिय आणि असं भजन जे करतात त्यांना या ठिकाणी भक्त म्हणा त्या भक्तांच्या समागमामध्ये या ठिकाणी तो परमात्मा राहतो कारण भजन करणं भक्ती करणं याची सोपी व्याख्या महाराजांनी सांगितलेली आहे अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माळते ध्याता भक्ती तत्वता नाव या ठिकाणी जे अहर्निशी भावानं माझी भक्ती करतात माझं भजन करतात कोणत्याही हेतूशिवाय जे मला आळवतात आणि ते आळवताना ओस देह भावा पाडवणीया की देहभाव त्यांचा ओस पडला जातो असे जे भक्त आहेत की त्या भक्तांचे स्वरूप जर ओळखायचं झालं तर महाराजांनी आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं की भक्त ऐसे जाना उदास गेले आशापाश निवारण पण गंमत अशी आपल्याला भजन करतानाच देह उदास होत नाही कारण भजनाला बसायचं म्हणलं की आधी गुळाची वाटी पुढं आली पाहिजे एक ग्लास तेव्हा तांब्या प्याला त्या ठिकाणी भरून
आला पाहिजे, मग आपलं भजन सुरू होतं. पण असं भजन त्या ठिकाणी महाराज म्हणतात त्याला प्रिय नाही. अहेतुक चित्ते अनुष्ठापा या ते पतिव्रता पतिते जया परी, अशा प्रकारे जे भजन करतात त्यांना भक्त म्हणावं. अशा भक्तांच्या समागमामध्ये तो परमात्मा असणारा सर्व भावानं राहतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसे देव भरपूर आहेत तसे भक्त देखील भरपूर आहेत. ही झाली आपली यादी. पण महाराजांच्या लेखी नामदेवरायांनी उल्लेख केलेला आहे. पूर्वी अपार भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले. भक्त भागवत बहुसाल ऐकिले. झाले असेल, होत असतील आणि आहेत देखील. परंतु ज्या भक्तांनी परमात्म्याला अहेतुक चित्तानं कोणत्याही हेतूशिवाय आळवलेलं आहे असे थोडकेच असणारे भक्त आहेत. कोण? परी निवृत्ती सोपान देवे सोडविले अपार जीवजंतू. पूर्वी अनंत भक्त झाले. भक्तांची यादी बरीच मोठी आहे की त्या भक्तांनी काय करावं, त्याला आळवावं, त्याला काय असणारं आपलं इच्छित मागावं आणि ते इच्छित त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून घ्यावं. आता काय तो उदारच आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचर. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवीस. तो असणारा द्यायलाच बसलेला आहे. पण त्याला मागावं काय हे ज्यांना कळलं त्यांच्या समागमामध्ये असणारा तो परमात्मा त्या ठिकाणी राहतो. आणि असे भक्त असणारे थोडे थोडकेच आहेत. कोण? पूर्वी अपार भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले. परी निवृत्ती सोपान देवे सोडविले अपार जीवजंतू. कारण भक्तांची जी परंपरा आहे, एक गुरु एक शिष्य परंपरा, ही निवृत्तीनाथांपर्यंत चालत आहे. पुन्हा निवृत्तीनाथांपासून मात्र ज्ञानदेवासार चोजविले आणि ज्ञानोबरांनी मात्र जयाने घातली मुक्तीची गवारी मिळविली मानली वैष्णवांची प्रगट गुह्याओ.
विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी टकची केले. याप्रमाणे प्रगट हे गुह्य उकलेले गाभाळ केले करतमळ ज्ञानी याने. तो असणारा त्या परमात्म्याला असणारी प्रिय असणारी भक्ती, की त्याला अभिप्रेत असणारी भक्ती या महात्म्यांकडून पहिल्यांदा घडली. नाहीतर तो परमात्मा यांच्याविषयी कबुली देतो. कुंडलिके केले कोडे ते तो दाविले निवाडे, मी तुझं हृदयी सापडे ऐसे केले तुवा ज्ञानदेवा. नाहीतर त्या भक्तांविषयी देवाला सुद्धा कोड पडलेलं की पुंडलिकरायांनी देवाला उभं केलं. पुंडलिक पाटील केली कुळवाडी किंवा पुंडलिकरायांनी हा सगळा खटाटोप केला. तया पुंडलिके केला उपका खेडा वया भार पृथ्वीचा. भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा त्यासी बाईला 16,000. भीमातिरी असणारं एक नगर वसवलं. पण नगर वसवायचं म्हणल्यावर नगराध्यक्ष पाहिजे. आता वारं नगराध्यक्षांचंच आहे. नगराध्यक्ष बी उभा केला. जंबोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर हेतो विठू पाटील त्याचे. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. याप्रमाणे त्या ठिकाणी हे सगळं उभा केलं. तुका म्हणे सोपी केली पायवा पंढरी वैकुंठ भूमीवरी. पण झालं असं, मतदानाला जनता झाली नाही. बऱ्याच प्रकारे आमिष दाखवली, कोणाला काय दाखवलं कोणाला काय दाखवलं, पण मतदान करायला कोण आलं नाही. मग त्याला पहिलं मतदान जर कोणी केलं असेल तर या भक्तांनी केलं. कोणत्या? की ज्या भक्तांचा प्रचार देवानं केला. धन्य धन्य तुम्ही भक्त, नित्य विष्णू भक्ती रथ, पुण्यशील भाग्यवंत ज्ञानदेव नाम. या ज्ञानोबरायांच्याच क्या महात्म्यांनी या ठिकाणी पहिलं मतदान या भक्ता ह्या नगराध्यक्षाला असणारं केलं. आणि मग सगळ्याला सांगितलं, जयाने घातली मेळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची या करील ते काय नोहे महाराज हरी पाये बीज शुद्ध अशा प्रकारे या भक्तांचं कौतुक देवानं करा. निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड नाही. म्हणून या भक्तांचा गौरव देवानं करावा. धन्य धन्य तुम्ही भक्त नित्य विष्णू भक्ती नित्य असणारे विष्णू भक्तीमध्ये रथ आहे. कोण? पुण्यशील भाग्यवंत ज्ञानदेव नामया ही असणारी किमया इतर कोणत्याही भक्तांना या आधीच्या जमली नाही. पूर्वी अपार भक्त झाले. आधी म्हणचाल तर भक्त भरपूर झाले, पण पुढे देखील पुढेही भविष्य बोलले. परी निवृत्ती सोपान देवी सोडविले अपार जीवजंतू. सगळ्यांनी भक्ती केली. कशासाठी? आत्म उद्धारासाठी यांनी भक्ती केली. सगळ्यांनी भक्ती करताना आपला आपला उद्धार करून घेतला. कारण भक्ती ही उद्धाराचं श्रेष्ठ साधन आहे. आपला उद्धार त्यांनी करून घेतला. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीला जाणून हरिरूप होण्यामध्ये या संत महात्म्यांनी पुरुषार्थ मानला नाही. मग पुरुषार्थ कोणत्या गोष्टीत मानला? निघाला भक्तिपंथू जगा देतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती बरोबर. कारण पुरुषार्थ कोणत्या गोष्टीला आहे? आपण स्वतः तरण्यामध्ये नाही, आपण तरुण इतरांना तरण्यामध्ये. आपण तरुणी इतर तारी तेची धन्य संसारी तया वंदिजे सुरवरी स्वये श्री हरी सन्निध. आपण देखील तरावं आणि इतरांना देखील तारावं. अशा इतर भक्तांच्या भक्तीमध्ये आणि या ज्ञानोबराय नामदेव सारख्या महात्म्यांच्या भक्तीमध्ये फरक आहे. सगळ्यांनी भक्ती केली, पण भक्तीची ख्याती मात्र या महात्म्यांनी केली. भक्ती केली ख्यात ज्ञान नामा म्हणे यांनी पती भक्ती केली ख्यात ज्ञान. अशी ख्यात भक्ती या महात्म्यांनी केली. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे ही भक्तीची ख्याती. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. आणि एवढी ख्याती केली की त्या परमात्म्यानं कबुली द्यावी की या माझं दर्शन घेण्यापेक्षा ज्ञानोबरायांसारख्या महात्म्याचं जो दर्शन घेईल तो धन्य धन्य धरा तळी. जो याते दृष्टी ज्ञानी तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. आईसाहेबांनी आश्चर्याने विचारलं, अहो काय ते नामदेवराय ज्ञानोबरायांचं कौतुक आहे तुम्हाला? देव म्हणती रुक्मिणी. त्यावेळेस देवाने उत्तर दिलं, हाची एक योगी देखील नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. कारण मूर्तिमंत असणारं ज्ञान लोकले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बालपणी सर्वज्ञता वरी तयार. कारण ज्ञानोबरायाने असणारा तो परमात्मा हे एकच आहे. ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान हृदयीचे पै माझे हे जनताय रावयाचे निकाजे तुवा अवतार घेतला. असणारे हे फक्त ज्ञान त्या ठिकाणी मूर्तिमंत स्वरूपाने अवताराला आले आणि ते प्रत्यक्षात असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या अंतःकरणाचं असणारं ते ह्या हृदयीचं ये हृदयीचे ते हृदयी घातले असं असणारं मूर्तिमंत ज्ञान या ठिकाणी अवताराला आलं.
कशासाठी अवताराला आलं? नामा म्हणे यांनी तारिले पती. आपण देखील तरावं आणि इतरांना देखील तरावं. ब्रह्ममूर्ती संत जगी उद्धराया आले दीनजना. म्हणून त्या देवानं सांगावं, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, जो करेल याची यात्रा तो तारील सकळ होतो. सकळ ही कुळे पवित्र दर्शने याचेने. या प्रकारे सगळी कुळं या ज्ञानोबरांची जी यात्रा करतात त्यांची सगळी कुळं पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. साधकाचा मायबाप दर्शने हरेता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पुन्हा आणखीन पुढे जाऊन देवाला सांगितलं ज्ञानोबरांचं दर्शन घ्यावं लागल, त्या योगे काय होईल? दर्शने हरे ताप. आता ज्ञानोबरांचं दर्शन म्हणजे बराच ताप आहे त्या पाठीमागं. तिथं चालत जावा, सकाळी उठा, भजन करा, अनेक सप्तमीला दिंडी आळंदीला पोचली पाहिजे. मग साधा अजून त्यातनं पळवाट काढली. परमात्मा सांगतो तुझा आठवील जो भक्त तो होईल विरक्त. त्यांचा नुसता आठव जरी केला तरी तो भक्त विरक्त झाल्याशिवाय राहत नाही. असा एवढे जे महिमेचे करणे एवढा असणारा या ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. असे असणारे जे काही भक्त आहेत त्या भक्तांनी जगाला तारण्यासाठी भजन केलं. ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो समाधी संजीव. समाधी संजीवन हरिपाठ निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई. तेथे आपण नारायण जपत असे. अशा प्रकारे या महात्म्यांनी जगाला तारण्यासाठी या ठिकाणी हे भजन केलं. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. कथा कीर्तनाची असणारी ही समाधी सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधी मानसी समाधी हे या प्रकारे असणारी ही जगाला तारण्याची किमया या महात्म्यांनी केली. म्हणून तो परमात्मा यांच्या समागमामध्ये राहतो. कसा राहतो? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ
अंगी ऐसे गोड रेडा बोल्या मग वास केला अलंकापुरासी पिंपळ द्वारासी कनकाच्या पिंपळ रूपाने असणारा या ठिकाणी तो परमात्मा ह्यांच्या समागमामध्ये राहतो आणि काय करतो न सांगता करी सर्व काम करेन. त्यांनी सांगितलंय की जे जे काय असणारे भक्त आहेत मग कसाही असू द्या गुणदोष याती न विचारी काही दिला पायी त्याला सर्त करून घेण्यासाठी यानं उभा राहावं. का उभा केलेला आहे त्याला बसवलं देखील नाही पिंपळ द्वारासी कनकाच्या. कारण एखाद्या माणसाला काम सांगितल्यावर जर तो बसलेला असेल तर त्याला काम करायला वेळ लागतो. मुळात त्याला ओट म्हणायला आपल्याला जीवावर येतं की त्याला कसं ओट म्हणावं. त्याचं तोंड बघितलं की त्याला आपल्याला काम सुद्धा सांगू वाटत नाही. पण एखादा जर माणूस उभारलेला असेल तर तो झटकन आपलं काम करू शकतो. याप्रमाणे तो त्या ठिकाणी पिंपळाच्या रूपानं उभारलेला आहे. आणि काय सांगतोय त्या ठिकाणी सगळ्या जीवाचा ह्या भक्तांसाठी ह्या भक्तांच्या समागमामध्ये राहण्यासाठी सगळ्यांचा कैवार त्यानं घेतलाय. आणि तो सांगतोय अनेक ऐके रे ज्ञानराजा जो या सिद्धेश्वरी करील पूजा तो अंतरंग सखा पै माझा मुक्ती सहजा झाली. त्यासी येथे जरी नित्य स्नान घडी तरी नित्य वैकुंठवास जोडी तुझ नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे नामा म्हणे ऐसे अंतरंग कैसा ओळला पांडुरंग. ज्ञानदेवा समाधी सांग हरिपाठ कीर्तने अशा प्रकारे तो उभारून सांगतोय. न पुसताही जाता नये खाली बैसताही भी म्हणून तो सांगतोय जो करेल याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळ गोत्रा तारण्याचं सामर्थ्य यांच्या यात्रेमध्ये आणि तो सगळ्यांना तारण्यासाठी यांच्या ठिकाणी पिंपळ द्वारासी कनकाच्या यांच्या समागमामध्ये राहतो. सगळ्या भक्तांच्या समागमामध्ये तो राहत नाही याच भक्तांच्या समागमामध्ये राहतो. कसा राहतो सर्व भावाने राहतो. अंग राखून सुद्धा राहत नाही. सर्व भावानं या हरीनं या भक्तांच्या समागमामध्ये राहावं. कशासाठी राहावं त्यांची कामं करण्यासाठी. न सांगता करी सर्व काम. कारण त्याला स्थायी स्वभाव आहे उंचीनीची काही नेणे भगवंत आपुलिया लाजा धावे भक्ताची या गाजा याप्रमाणे त्याचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव ओळखून या भक्तांनी त्याला पिंपळच्या रूपानं उभा करावं. आणि त्या देवानं देखील या भक्तांचं सगळं कार्य या ठिकाणी पार पाडावं. कशा प्रकारे साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा. टेलर समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे सर्व
न सांगता करी सर्व काम साठविला राहीर हृदय संपुष्टी बाहेर ठाकुटी मूर्ती उभाशी असणारी ही मूर्ती या भक्तांच्या समागमामध्ये तो परमात्मा राहिल्यामुळे या मूर्तीने या भक्तांनी ही मूर्ती न्याहाळली. तो विश्वरूपपटाची घडी तारक ब्रह्माची उघडी म्या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्ती न्याहाळली. या प्रकारे असणाऱ्या या भक्तांच्या समागमामध्ये तो परमात्मा राहतो. त्यांची कामं न सांगता करतो. कारण ह्या सगळ्या कामाचा कैवार त्यानं पुंडलिकरायांच्या वचनासाठी घेतलेला आहे की पुंडलिके दिलावर करुणाकर विठ्ठले की पुंडलिकरायांना तो वर दिला. परंतु तो वरदान ते पूर्णत्वास कोणी आणलं तर या भक्तांनी पुण्यशील भाग्यवंत ज्ञानदेव नामया या म्हणून या भक्तांच्या समागमामध्ये तो सर्व भावानं राहतो. पिंपळद्वारासी कनकाशा या प्रकारे तो सर्व भावानं राहतो. आणखी पुढे जाऊन महाराज म्हणतात साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तो साठवला जातो. कसा साठवला जातो
धाकुटे मूर्ती होऊन साठवला जातो. कारण आतापर्यंत त्याला पाहताना अनेकांनी त्याचं विश्वरूप बघितलं असेल, व्यापक रूप बघितलं असेल, परंतु त्या परमात्म्याला एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावी. मात्र होय भक्ती केला तैसा पूर्वी इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी पाणी. त्या परमात्म्याला थोर करावं, धाकुट करावं. कशाच्या बळावर? तुका म्हणे भावे देवा सत्ता राघवावे. की भावाच्या बळावरती तो बाहेर धाकुटी मूर्ती उभा, नाहीतर भावेविण तत्वता परमार्थ नयेची हाता सकळ साधनाचे माथा जाण तत्वता सद्भाव. भावेविण देव न कळे निसंदेह गुरुवेण अनुभव कैसा. मात्र भाव असेल तर करतळे आवडे भाव बळ्याकडे एरवी नाकडे. कशा प्रकारे आवडला जातो? बाहेर धाकुटी मूर्ती उभा, याद्वारे तो भाव या संत महात्म्यांनी, साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहे. तेही केले कृपादान मस्तकी ठेवियाला कर. माया मोह निरसली बुद्ध शुद्ध झाले कलेवर. भाव दिला मज संगाती मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. हा भाव असणारा तुका म्हणे संती वर मधिले आम्हा हाती. आणि त्या भावाच्या बळावर आता येणे बळे पंढरीनाथ जवळी राहिला तिष्ठ. पाहता न कळे जयाचा अंत तोचे हृदयात घालो. आता तो हृदयात घालू. कशासाठी घालू? मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. की ज्या भक्तांनी मनोरथ काहीतरी त्याला बोलून दाखवावं आणि त्याला ते मनोरथ पूर्ण देखील करावं, पूर्ण देखील करत आलाय. मनोरथ जैसे गोकुळीच्या जना पूर्वावी वासना तयापरी. कारण त्याचं एक वर्म आहे. वर्म ते एक आहे दृढ धरावा. भाव कसा धरला पाहिजे? भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा तैसाची मी खरा तुम्हाला गी. जसा असणारा तुमचा भाव माझ्या ठिकाणी आहे तैसाची मी खरा तुम्हाला गी. आणि हा भाव त्याला अर्पण कोणी केला असेल तर या महात्म्यांनी कसा? तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. कारण त्याचा स्वभाव आहे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. चिंतन केलं असता मनोरथ रोकडं पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. कारण तो ऐसा जो समर्थ आहे. म्हणून त्रिभुवनी तू एकू तुझ सारेखा ना अधिकू. असा त्रिभुवनाच्या ठिकाणी एक असणारा परमात्मा ऐसा मी न देखे कोणी तुझा तिही त्रिभुवनी. असा सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करणारा. परंतु त्या परमात्म्याचं मनोरथ या भक्तांनी जाणलं आणि ते मनोरथ काय होतं? शेवट चरणात महाराज सांगतात तुका म्हणे जीव ठेवोनिया काही न मागती. या प्रकारे अहेतुक चित्ताना असणार हे भक्ती सामर्थ्य. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. त्यांच्या भक्तीमागं हेतू जरी असला तरी तो हेतू एकच होता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि हा हेतू त्यांनी सिद्धीला नेला. जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. अवघाची संसार सुखाचा आनंदे भरी तिन्ही लोक. या प्रकारे तो हेतू ह्या परमात्म्याने पूर्ण केला. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. मग मात्र तुका म्हणे जीव भाव देवा देह समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. कारण त्याला देह समर्पण केल्यावरच आनंद होणार आहे. कारण असणारा आनंद स्वरूप तोच आहे. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी. म्हणून या प्रकारे तुका म्हणे जीवभाव
देवापायी ठेवून या काही न मागती की या भक्तांचं लक्षण सांगताना म्हणतात जीवभाव हा देवाच्या पायी त्यांनी ठेवला आणि ठेवून या काही न मागती कोणतंही मागणं न करता या ठिकाणी त्यानं काय करावं मागण्याची आस पाहे काहीतरी मागतील म्हणून बघावं पण मात्र यांनी काहीही न मागता तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवून या काही न मागती असे जे काही भक्त आहेत अशा भक्तांच्या समागमामध्ये भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम अशा भक्तांच्या समागमामध्ये तो न सांगता असणारी सर्व काम करतो त्यासाठी तो साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवून या काही न मागती म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा कारण आज असणारा ह्या देवाचा वाढदिवस ना आज ना वर्धापन दिन आजची असणारा ह्या चालू असणारा उत्सव की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त पहिला काहीतरी 3 दिवसाचाच होता आता मात्र 7 दिवसाचा उत्सव आहे कारण मी म्हणतो कसं का वाहिना पण वाहिलं पाहिजे धार अखंडित ओघ चाली गेला नित्य याप्रमाणे दरवर्षी प्रमाणे होत असणारा हा वर्धापन दिनानिमित्त असणारा उत्सव म्हणून आणि या उत्सवाचं औचित्य म्हणजे देव बैसले सिंहासनी आल्या याचे का पुरे धनी याप्रमाणे चालू असणारा हा उत्सव म्हणून भक्त समागमे सर्व भावी हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा ज्ञानोबा Dewa